मुंबई प्रदूषणासंदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी. आयुक्त भूषण गगराणी सुनावणीला हजर आहेत. प्रदूषण मंडळाचे संचालकही सुनावणीला हजर आहेत. उद्या पुन्हा सुनावणी होणार. आयुक्तांना हजर राहावं लागणार आहे. आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत. भाग्यश्री, आपण पाहतो या ठिकाणी हा प्रदूषणाचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे आणि याच संदर्भात ही सुनावणी पार पडली. उद्या सुद्धा या संदर्भातील सुनावणी होणार आहे. नक्कीच आपण बघतोय की गेले काही दिवस मुंबईतलं प्रदूषण आहे त्यावर प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्यासाठी न्यायमूर्ती जे मुख्य न्यायमूर्ती आहेत उच्च न्यायालयाचे, मुंबई उच्च न्यायालयाचे श्री चंद्रशेखर आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती आणि त्यावर सुनावण्या पार पडल्या. आजच्या सुनावणीमध्ये महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि प्रदूषण महामंडळाचे सचिव यांना त्यांनी बोलवलेलं होतं. ते त्यानुसार आले देखील आणि त्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढलेली पाहायला मिळते. त्यांनी असं देखील न्यायमूर्तींनी विचारलेलं आहे, 45 वर्षात गेल्या काय तुम्ही केलेलं आहे या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना चांगलंच धारेवर धरलं. या व्यतिरिक्त सचिवांना देखील विचारलं की तुमचं काय काम आहे, तुम्ही इतके वर्ष तुम्ही काय केलं, तुम्ही काय फक्त डेटा गोळा करायला इथे बसलेला आहात का, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो त्यांना देखील विचारलेला आहे. त्याचबरोबर भूषण गगराणी यांनी सांगितलं की प्रदूषण यंत्रणा जी आहे, जी आकडे गोळा करते ती यंत्रणा देखील काही ठिकाणी बंद असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर देखील त्यांना अशा पद्धतीचं काम चालणार नाही, उद्या व्यवस्थित डेटा गोळा करून घेऊन या असं त्यांना बजावलेलं आहे. त्यामुळे उद्या पुन्हा सचिव आणि आयुक्त गगराणी यांना इथे कोर्टात यावं लागणार आहे. त्याचबरोबर डेटा घेऊन त्यांना यायला सांगितलेलं आहे. काही ठिकाणचा डेटा मिळत नसल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर जी बांधकामं आहेत, जी मेजर बांधकामं आहेत तिथे तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत त्या देखील सांगा असा प्रश्न विचारता क्षणी त्यांना कोणत्याही पद्धतीचं उत्तर जे आहे ते देता आलेलं नाहीये. त्यामुळे उद्या नेमकं या सुनावणी दरम्यान परत काय होतंय हे बघणं महत्वाचं आहे. महापालिका आयुक्त डेटा सादर करतायत का, त्याचबरोबर सचिवांना काही उत्तर देता येत आहेत का हे बघणं अत्यंत महत्वाचं. धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पवार एकत्र येण्याच्या फक्त चर्चा आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीवर वडट्टीवार यांनी भाष्य केले आहे. याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा नाही असं वडट्टीवार यांनी म्हटलं आहे. ठाकरे बंधू यांच्या युती संदर्भात चर्चा होत असताना आता काका पुतणे पवार या ठिकाणी एकत्र येणार का या संदर्भात आता चर्चा रंगू लागली आहे. यावर वडट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. आता सध्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे पवार साहेबांची, आता एकत्र लढतायत अशी चर्चा आहे, पण प्रत्यक्षात आघाडी त्यांची युती झाली का, तो एकत्र आले का, कारण हे वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत. आमची पुण्यामध्ये चर्चा राष्ट्रवादीबरोबर शरद पवार साहेबांबरोबर आमचे तेथील प्रभारी बंटी पाटील करत आहेत आणि मला वाटतं काल मी ज्यावेळेस माहिती घेतली तर अगदी सकारात्मक चर्चा पुढे जाते. अशा वेळेस अजित पवार आणि शरद पवार साहेबांची जर युतीच्या संदर्भात नवीन गोष्ट समोर आली असेल तर ते अधिकृत त्या दोनही पक्षांनी घोषणा केल्याशिवाय यावर आपल्याला मत व्यक्त करणं हे घाई गडबडीचं ठरेल. बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी. जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये कुटुंबामध्ये, भले राजकीय दृष्ट्या असेल, आम्ही राजकीय दृष्ट्या नाही, आम्ही भावनिक दृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.